तर राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्याने शिक्षक अडचणीत आलेत। शिक्षकांची CTET ही परीक्षा देशभरात 7 आणि 8 तारखेला आहे। निवडणुकीमुळे परीक्षा आणि निवडणूक ड्युटी एकाच वेळी आल्याने शिक्षक आता संभ्रमात पडलेत। केंद्रीय स्तरावरील ही परीक्षा असल्याने या 12 जिल्हा परिषद गटातील बहुतांशी शिक्षक या परीक्षेला बसलेले आहेत। तर दुसरीकडे एक प्रशिक्षण निवडणुकीचे झाल्याने आता या शिक्षकांची निवडणूक ड्युटी रद्द होणार की काय की कारवाईला सामोरं जावं लागणार याबाबत आता संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। एका बाजूला नोकरी गमावण्यासाठी द्यावी लागणारी CTET द्यायची की दुसऱ्या बाजूला निवडणुकीचं कर्तव्य बजावताना त्यात कुचराई होईल म्हणून कर्तव्याला कारवाईला सामोरे जायचं असं आमच्या पुढे दोन्ही बाजूने प्रश्न निर्माण झालेला। आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करेन की CTETची तारीख तरी पुढे ढकलावी, नाही अन्यथा निवडणुकीच्या तारखेमध्ये तरी बदल करावा किंवा ज्या शिक्षकांना CTET देणार आहेत त्यांची रिसीट पाहून त्यांना निवडणुकीच्या कामांमधून तात्काळ सूट देण्यात यावी अशी मी आपल्या मार्फत प्रशासनाला विनंती करतो। 7 तारखेला आम्ही संध्याकाळी उशिरापर्यंत घरी पोहोचल्यानंतर सकाळी आम्ही इतक्या लवकर बाहेरच्या जिल्ह्याच्या ठिकाणी 8 वाजेपर्यंत कसं पोहोचणार, तरी आम्हाला यासाठी CTETच्या परीक्षा तरी पुढे ढकलाव्यात किंवा आम्हाला या निवडणुकीच्या कामातून सूट मिळावी अशी मी प्रशासनाला विनंती करते। निवडणुकीच्या तोंडावर ही परीक्षा घेतल्यानं सर्व शिक्षकांची मानसिकता ही परीक्षा देण्याची नसणार आहे। तसेच परीक्षेचे सेंटर जे आहेत ही सेंटर जिल्ह्याच्या बाहेर आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे शिक्षक केंद्रप्रमुख पदासाठी असणारी परीक्षा कशा पद्धतीने देणार यासाठी मी कराड तालुका अध्यक्ष या वतीनं एक विनंती करतो प्रशासनाला की सदरची परीक्षा जी आहे पुढे ढकलण्यात यावी आणि आम्हा शिक्षकांना यातून दिलासा द्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।